स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आरपी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये। तर मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की रुद्राने काव्याची खोली सजवून ठेवली होती आणि त्यात तो तिला कागद देऊन सांगत होता की मला घटस्फोट हवा आहे, पण काव्या त्याला घटस्फोट द्यायला तयार नव्हती। त्यासाठी तो तिला प्रश्न विचारत होता, पण यामागे कोणतं रहस्य आहे की त्यांचे रस्ते वेगवेगळे असूनही काव्या त्याला घटस्फोट देत नाहीये, हे पाहूया आपल्या या भागामध्ये। चला सुरुवात करूया। तिला मुद्दाम छेडत तो पुढे म्हणाला, त्या दिवशी तू काय विचारलं होतंस? मी घटस्फोट दिला नसताना तू दुसरं लग्न कसं केलंस? तो तिच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाला, तूच मला नको म्हणत निघून गेलीस, मग घटस्फोटाचं काय करायचं होतं? मला वाटेल तिच्याशी लग्न करेन, वाटेल तितक्या स्त्रियांसोबत संसार करेन। मला प्रश्न विचारण्याचा अधिकार तुला नाही, कारण तूच मला सोडून गेलीस। काव्या रागाने थरथरत म्हणाली, पुन्हा एकदा मला पडून गेलेली म्हणू नका। क्षणात रुद्रने एका हाताने तिला घट्ट मिठीत ओढलं आणि दुसऱ्या हाताने तिच्या मानेच्या मागे पकड घट्ट केली। गळ्यात बांधलेलं मंगळसूत्र फेकून नवऱ्याला सोडून गावातून पडून गेलेल्या बाईला दुसरं काय म्हणायचं? दोघांचं बोलणं सुरू असतानाच अचानक दारावर टकटक झाली आणि काव्याच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला। तिने उपहासाने त्याच्याकडे पाहत भुवया उंचावल्या। तो मात्र अगदी शांतपणे म्हणाला, जा दार उघड। त्याच्या चेहऱ्यावरचा निर्विकार भाव पाहून ती उपरोधिक हसली। हो, आता बाहेर जाऊनच बोलूया, पाहूया किती धाडस आहे। पुन्हा दारावर टकटक झाली। बहुतेक तुमची दुसरी बायकोच आली असेल। काहीतरी करा, कुठेतरी जाऊन लपून बसा मिस्टर रुद्रसिंघानिया, नाहीतर दुसरं सुद्धा लग्न हातातून जाईल आणि आयुष्यभर ब्रह्मचारीच राहाल, असं म्हणत ती दाराकडे निघाली। तिच्या मागे कोणतीही घाई न करता रुद्र शांतपणे उभा राहिला। काव्याने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार काही केल्या उघडेना। तिने पूर्ण ताकद लावली तरीही दार हललं सुद्धा नाही। दार आधीच लॉक करून ठेवलं आहे हे तिच्या लक्षातच आलं नव्हतं। ती अजूनही दाराशी झुंजत येत असतानाच रुद्र तिच्या अगदी जवळ आला। एका हाताने त्याने तिचं तोंड घट्ट दाबलं। काव्याची नजर त्याच्याकडे वळण्याआधीच त्याच्या दुसऱ्या हातात असलेल्या छोट्या यांत्रिक उपकरणावर गेली। तिच्या डोळ्यांतील क्षणिक बदल ओळखून तो तिच्या कानाजवळ हलकसं हसत कुजबुजला, मला अजूनही तू लग्नाच्या वेळीचा रुद्र समजतेस का जान? तो रुद्र 4 वर्षापूर्वीच मेला। आता तुझ्यासमोर उभा आहे तो पूर्णपणे वेगळा माणूस, असं म्हणत त्याने तिचा चेहरा आपल्या चेहऱ्याला अलगद घासला। रुद्राची ही तयारी काव्याला अजिबात अपेक्षित नव्हती। त्या रात्रीभर दोघांमध्ये प्रचंड झटापट झाली। काव्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण रुद्र तिच्यावर सतत वरचढ ठरत राहिला। झटापटीत घरातील जवळजवळ प्रत्येक वस्तू अस्ताव्यस्त झाली। शेवटी काव्याची ताकद संपली आणि ती भिंतीला टेकून खाली कोसळली। ती बेशुद्ध झाल्याची खात्री करून रुद्रने कपाट उघडला आणि काहीतरी शोधू लागला। आत ठेवलेली काही कागदपत्र त्याच्या नजरेस पडताच त्याचा संताप अनावर झाला। त्याने एक एक कागद फाडून खोलीभर फेकून दिला। तोच राग काव्यावरही काढावा म्हणून तो तिच्याकडे वळला, पण गाढ झोपलेल्या आपल्या माजी पत्नीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहताच त्याचा राग क्षणात शांत झाला। त्याने अलगद काव्याला उचलून पलंगावर झोपवलं, तिच्याकडे शेवटची एक नजर टाकली आणि कोणालाही न कळता तिथून निघून गेला। काव्याचा एक्सपती रुद्रसिंघानिया। बाबा, अशी आनंदाने हाक मारत संजू धावत आला आणि रुद्रने त्याला मिठीत उचलून घेतलं। तुमच्यासाठी चॉकलेट आणलंय? असं का? म्हणत त्याने संजूला उचलून गोल फिरवलं। तेवढ्यात अंजलीची आई विचारू लागली, रुद्र, काल रात्री कुठे गेला होतास? थोडंसं काम होतं, आधी सांगितलं असतं तर मीच जाऊन तुम्हाला घेऊन आलो असतो। अरे, हा म्हणाला सरप्राईज असू दे म्हणून मला काही बोलूच दिलं नाही। रुद्राने मुलाच्या कपड्यावर प्रेमाने अनेक मुके घेतले। अंजली कुठे आहे? स्वयंपाकघरात आहे, आतूनच अंजलीचा आवाज आला। थोड्याच वेळात सतीश मुलांसोबत इतका रमून गेला की घरभर हसण्याचे आवाज घुमू लागले। रुद्र मात्र रात्रभर झोपला नव्हता, डोळे लाल झाले होते। थोडी विश्रांती घ्यावी म्हणून त्याने अंजलीला सांगितलं आणि तिच्या खोलीत जाऊन आडवा झाला। बाबा, छोट्याशा संजूने त्याची झोप मोडली। हं? तो डोळे न उघडताच पुटपुटला, कोणीतरी तुम्हाला फोन करतंय, उचलू नकोस संजू, असं म्हणताच पुन्हा फोन वाजला। 3 वर्षांचा संजू पुन्हा त्याला उठवू लागला। रुद्रने दुर्लक्ष करत पुन्हा डोळे मिटले, पण तिसऱ्यांदा फोन वाजताच संजूने तो उचलून कानाला लावला। आई बोलते रे, हे शब्द कानावर पडताच रुद्राची झोप क्षणात उडाली। जन्म दिलेल्या आईची तरी आठवण आहे का? तिकडून आवाज आला। तो फोन कट करणार इतक्यात तिचा हुंदका ऐकू आला आणि त्याचा हात थबकला। अजून किती दिवस या आईवर राग धरून ठेवणार आहेस?
कशासाठी फोन केलात? त्याचा आवाज कठोर झाला. आईशी असं बोलतात का? आईचं प्रेम म्हणजे काय हे तुला कळत नाही का? म्हणूनच तर मुलाचं कर्तव्य व्यवस्थित पार पाडतोय. महिन्याला पैसे पाठवले की पुरे होईल का रे? तेच पुरेसं आहे असा निर्णय तुम्हीच घेतलात. म्हणून आजपर्यंत एकही महिना न चुकवता पैसे पाठवत आलोय. त्यावेळी नकळत झालेल्या चुकीसाठी इतकी वर्ष शिक्षा देणं योग्य आहे का? ती चूक नकळत नव्हती, स्वार्थासाठी केलेली होती आणि ही शिक्षा त्याचसाठी आहे. बरं, मी काहीही बोलले तरी तुझं मन बदलणार नाही. तुझी वहिनी तुझ्याशी बोलायचं म्हणते. तिच्याशी 2 शब्द तरी बोल. मला कोणाशीही बोलायचं नाही. पुन्हा फोन केला तर नंबरच बदलून टाकेन. तो फोन ठेवणार इतक्यात तिकडून एक आवाज आला. रुद्र, मी गरोदर आहे. क्षणात त्याचे डोळे पाणावले. मनात कितीही कटुता असली तरी मोठ्या भावाच्या घरी नवीन जीव येणार ही बातमी ऐकून त्याच्या मनातल्या काकाचं प्रेम जागं झालं. 9 महिने झालेत. खात्री होतात सर्वात आधी तुलाच फोन केला होता, पण तू उचललास नाही. येत्या बुधवारी घरी डोहाळं जेवण ठेवलंय. तू आलास तर मला खूप आनंद होईल. मला येणं शक्य नाही असं म्हणू नकोस रुद्र. 7 वर्षांनी देवाने आमच्यावर कृपा केली आहे. कित्येक वर्ष देवळात फिरून मागितलेलं फळ आता मिळालंय. माझी एवढी इच्छा पूर्ण कर. कदाचित बाळंतपणात. गप्प बसा. रुद्राचा आवाज थरथरला. आम्ही आधीच 2 मुलं गमावली आहेत. बुधवारी मी तिथे नक्की येईन असं म्हणत त्याने फोन कट केला. वडिलांचा असा रागीट चेहरा संजूने कधीच पाहिला नव्हता. तो घाबरून शांत बसला, पण पुढच्या क्षणी रुद्रच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पाहून तो अधिकच गोंधळला. फोन छातीशी घट्ट धरून रुद्र लहान मुलासारखा डोळे मिटून पडून राहिला. मिटलेल्या डोळ्यांतून अश्रू ओघळतच होते. संजू अलगद त्याच्या जवळ आला. आपल्या छोट्याशा बोटांनी त्याचे अश्रू पुसले. रुद्राने डोळे उघडले. ओठांवर एक हताश हसू उमटलं. काय झालं बाबा? कोणीतरी तुम्हाला रागावलं का? त्याने मुलाला उचलून छातीशी घट्ट कवटाळलं. तू मोठा होशील, जग समजून घेशील, तेव्हा या अश्रूंचं कारणही तुला समजेल. लोक म्हणतात ना, प्रेमाला किंमत नसते. ते खोटं आहे. प्रेमाची किंमत असते आणि ती म्हणजे स्वार्थ. मला काही समजलं नाही बाबा. स्वार्थ नसलेलं एकही नातं मला मिळालं नाही संजू. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक माणसाला माझ्याकडून काही ना काही हवं होतं. प्रेमसुद्धा मोजून द्यावं लागतं हे मला खूप उशिरा समजलं. काव्या, तुला भेटायला कोणीतरी आलंय. आवाज ऐकताच तिने लॅपटॉपवरून नजर वर केली. नातेवाईकांपैकी एक पुरुष भेटायला आल्याचं सांगितल्यावर ती बाहेर आली, पण तिथे कोणीच दिसेना. गोंधळून ती मागे वळणार इतक्यात भास्करने तिच्या हातात तिचं सामान दिलं. बाहेर आहेत असं म्हणत त्याने तिला जवळजवळ ओढतच बाहेर नेलं. अरे काय करतोयस? सोड मला. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तोपर्यंत ते दोघे बाहेर आले होते. मी तुझी सुट्टी मंजूर करून घेतली आहे भाऊ. आता काव्याला तुम्ही घेऊन जा. भास्कर असत म्हणाला. थँक्स भाऊ असं म्हणत रुद्रसिंघानी याने कारचं दार उघडलं. काव्या मात्र काहीच न समजून त्याच्याकडे पाहत उभी राहिली. आत बस काव्या. भास्करने तिला हलक्याशा जोराने कारमध्ये बसवलं. भाऊ, माझं प्रेम तिला समजावून सांगा असं म्हणत तो मोठ्याने हसला. मनात मात्र त्याला वाटेल तेवढ्या शिव्या घालत असली तरी चेहऱ्यावर खोटं हसू आणत काव्या त्याच्यासोबत निघाली. इथे का आलात? आपण कुठे चाललोय? ती पुन्हा पुन्हा विचारत होती, पण रुद्रसिंघानी या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नव्हता. गाडी शहर मागे टाकून पुढे गेली तसं तिचा संयम सुटला. आता तरी सांगणार आहात की नाही? ती ओरडली. रुद्राने शांतपणे गाण्याचा आवाज आणखी वाढवला आणि निवांत ऐकत बसला. त्याचा तो निर्विकारपणा पाहून काव्याचा अधिकच संताप झाला. तिने रागाने गाडीची काच खाली केली आणि बाहेर पाहत गप्प बसली. काही वेळाने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलसमोर त्याने गाडी थांबवली. कदाचित आता आपण पोहोचलो असू या आशेने काव्याने बाहेर पाहिलं, पण रुद्राने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. मी परत येईपर्यंत इथून हलायचं नाही. पळून जायचा प्रयत्न केलास तर तुझ्याच फोनवरून तुझ्या घरी फोन करून तू कुठे आहेस ते सांगून टाकेन. संपूर्ण अंग रागाने थरथरत होतं, पण त्याचा नेमका हेतू काय आहे हे न समजल्याने ती गप्प बसली. रुद्र आत गेला आणि खाण्याचं सामान घेऊन आला. गुड गर्ल, तो मिश्किलपणे म्हणाला. काव्या मात्र चिडून म्हणाली, दररोज असा मानसिक छळ का करता माझा? मी स्पष्ट सांगितलंय ना, मी ते देणार नाही. कायदेशीर मार्गाने जाण्याऐवजी इतक्या खालच्या पातळीवर का वागताय?
तिच्या रागाची पर्वा न करता त्याने बिर्याणीचं पाकिट उघडलं. वा, बिर्याणी म्हणजे बिर्याणीच. काय सुगंध आहे, अप्रतिम. तो मनसोक्त खाऊ लागला. ते दृश्य पाहताच काव्या जुन्या आठवणी ठरवली. त्यांच्या साखरपुड्यानंतर एकदा दोघं बाहेर गेले होते. तिथे छोट्याशा गोष्टीवरून रुद्र रागावून बसला होता. तेव्हा मुद्दाम त्याच्यासमोर बिर्याणी मागवून ती चवीने खात बसली होती. ती आठवण तिचे शब्दच हरवून गेली. हा, आज नेमकं काय सांगू पाहतोय? तू दिलेली एकही आठवण मी विसरलो नाही. हे दाखवतोय की रागात असलेल्या माणसाकडे दुर्लक्ष केल्यावर किती वेदना होतात हे जाणवून देतोय. विचार पुरे झाले. हे घे, खा. त्याने तिच्यासाठी आणलेलं जेवण पुढे केलं. तिने नकार देत तोंड फिरवलं. 10 मिनिट देतो, त्यात खाऊन संपव. नाहीतर मी स्वतः भरवेन. माझ्या परवानगीशिवाय मला स्पर्श करण्याचा प्रयत्नही करू नका. जोपर्यंत घटस्फोट होत नाही तोपर्यंत तुला स्पर्श करण्यासाठी मला तुझी परवानगी घ्यायची गरज नाही. छी. माझी पत्नीचा तो संताप पाहून रुद्रच्या चेहऱ्यावर मात्र समाधान पसरलं. 10 मिनिटांनंतर तो खरंच तिला घास भरवायला लागला. त्याच्या हट्टाला कंटाळून तिने स्वतःच डोक्यावर हात मारला आणि शेवटी जेवायला सुरुवात केली. दोघांचं जेवण संपल्यावर गाडी पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाली. प्रवास सुरू होताच काव्याचे प्रश्न पुन्हा सुरू झाले. रुद्रने मात्र उत्तर देण्याऐवजी तिचा अधिकच संताप वाढेल असं वागणं सुरूच ठेवलं. थोड्याच वेळात टोल नाका आला. काव्या म्हणाली, मी इथल्या माणसाला सांगते की तुम्ही माझं अपहरण केलंय. रुद्र निर्विकारपणे म्हणाला, सांग, मग तुरुंगात जाऊन शिक्षा भोगा. असं म्हणत तिने काच खाली केली आणि टोल कर्मचाऱ्याशी बोलण्यासाठी वळली. पण पुढच्या क्षणी चक्क, रुद्रने तिच्या गालावर अचानक चुंबन घेतलं. क्षणभर ती जागच्या जागी गोठून गेली. त्याने जणू काही घडलंच नाही अशा सहजपणे गाडी पुढे चालवली. त्या एका चुंबनानंतर मात्र काव्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. राग येत होता, पण त्याहून जास्त जाग्या होत होत्या त्या जुन्या प्रेमाच्या आठवणी. या एका चुंबनासाठी तिने कितीदा हट्ट केला होता. दर सकाळी उठल्यावर तो स्वतःहून तिच्या कपाळावर चुंबन द्यायचा. ती झोपल्याचं नाटक करत ते प्रत्येक वेळी मनापासून अनुभवायची. ऑफिसला जाण्यापूर्वी चुंबन दिल्याशिवाय त्याला बाहेर जाऊ द्यायचंच नाही असा तिचा हट्ट असायचा. कधी एखाद्या दिवशी तो विसरला तर त्या दिवशी त्याचा दिवस संपलाच समजा. एकदा खरंच तो विसरला. तिने त्याला काही आठवण करून दिली नाही. पण अवघ्या एका तासात ती त्याच्या ऑफिस समोर उभी होती. तिला पाहून रुद्र अक्षरशः गयावया करू लागला. ती मात्र अधिकाराने म्हणाली, आधी किस, मगच मी जाईन. दुसरा पर्यायच नव्हता. शेवटी त्याने हार मानली. तिलाच अशाच गाडीत बसवून प्रेमाने चुंबन दिलं आणि मगच तिला निरोप दिला. आजचं चुंबनही तितकंच प्रेमळ होतं. नकळत तिची बोटं त्या गालावरून फिरली. दुपारनंतर निघालेले दोघं मध्यरात्री मुंबईत पोहोचले. एका हॉटेलमध्ये खोली घेत रुद्र म्हणाला, थोडा आराम कर. सकाळी 8 वाजता इथून निघायचं आहे. मनात असंख्य प्रश्न होते. तरीही काही न विचारता काव्या बेडवर जाऊन पडली. कधी झोप लागली तिलाच कळलं नाही. सकाळी 6च्या सुमारास ती उठली. तोपर्यंत रुद्र पूर्ण तयार झाला होता. या पिशवीत साडी आहे, ती नेसून तयार हो. मी रिसेप्शनमध्ये वाट पाहतो, असं म्हणत तो निघून गेला. काव्याने साडी बाहेर काढली. अरे, ही तर माझीच साडी तुमच्याकडे कशी आली? ती आश्चर्याने म्हणाली. रुद्र फक्त एवढंच म्हणाला, 2 तास आहेत, पटकन तयार हो, आणि निघून गेला. हो ना, यांची दुसरी बायको असल्यासारखं कायम मेकअप करत बसणं हाच माझा उद्योग आहे. ती स्वतःशीच पुटपुटली. पिशवीत बाकीचं सामान पाहिलं. सगळंच तिच्या रोजच्या वापराचं होतं. साडीला अगदी जुळतील अशा प्रत्येक वस्तू त्याने काळजीपूर्वक आणल्या होत्या. हे सगळं त्याने तिच्या नकळत कधी केलं हा विचारही तिच्या मनात आला नाही. उलट त्याच्या त्या काळजीवाहू स्वभावाने तिच्या मनात पुन्हा एकदा हलकंसं आनंदाचं फूल उमललं. आता तरी सांगणार आहात का? तिने पुन्हा विचारलं. रुद्र मात्र पापणीही न लावता तिच्याकडे पाहत राहिला. एकेकाळी तिच्यासाठी त्याने स्वतः निवडलेली हिरव्या रंगाची रेशमी साडी. आज तीच साडी तिच्या अंगावर जणू खास तिच्यासाठीच विणली गेली होती. त्याने मनात रंगवलेलं तिचं रूप प्रत्यक्षात त्याहून कितीतरी अधिक सुंदर होतं. त्या सौंदर्यात तो क्षणभर हरवून गेला. तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच विसरला. काव्या वैतागून तिथून निघाली. तिच्या चालण्याकडे त्याची नजर खिळून राहिली. ए, त्याने टाळी वाजवत तिला हाक मारली. ती वळून रागाने त्याच्याकडे पाहू लागली. सुपर, तो हसत म्हणाला आणि तिला थांबायला सांगितलं. उत्तरादाखल तिने रागाने थू करत त्याच्याकडे पाहिलं. जणू काही मोठा पुरस्कार मिळाल्यासारखा आनंदी झालेला रुद्र
हसत तिच्या मागे धावला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने लगेच त्याचा हात झटकला. मला इतका राग येतोय ना की तुझा गळा चावळून टाकावा असं वाटतंय, असं म्हणत तिने हाताने त्याचा गळा दाबल्याची खोडकर ॲक्टिंग केली. मनातल्या मनात त्याला कितीही शिव्या घालत असली तरी काव्याने चेहऱ्यावर बनावटी हसू आणलं. आधी सांगितलं असतंस तर आताच आलो असतो डार्लिंग, रुद्राने मुद्दाम द्विअर्थी सुरात म्हटलं. देवा, मी समोर असताना देवाला कशाला त्रास देतेस? हे सगळं माझ्याच नशिबात लिहिलंय, असं पुटपुटत ती गाडीत जाऊन बसली. गाडी पुन्हा पुढे निघाली. बाहेरून ती शांत असल्याचं दाखवत होती, पण आतून तिचं हृदय धडधडत होतं. गंतव्यस्थानी पोहोचल्यावर ती काय करेल या विचाराने रुद्रच्याही मनात अस्वस्थता निर्माण झाली होती. आजचं काम पूर्ण होईपर्यंत स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायचं असा निर्धार त्याने आधीच करून ठेवला होता. मुंबईत आल्यापासून काव्याला संशय आला होता, तरीही तो पुन्हा एकदा तिला दुखावणार नाही याची तिला खात्री होती. म्हणूनच ती त्याच्यासोबत आली होती. पण रस्ता ओळखीचा वाटू लागल्यावर तिच्या मनात पुन्हा शंका निर्माण झाली. काही अंतर गेल्यावर त्याला कुठे जायचं आहे हे तिच्या लक्षात आलं. गाडी थांबवा, ती घाबरून म्हणाली. उत्तरादाखल रुद्रने गाडीचा वेग आणखी वाढवला. रुद्र, माझ्याने हे होणार नाही, प्लीज थोडा वेळ शांत रहा काव्या. सगळं विसरून मी आता कुठे शांतपणे जगायला लागले आहे. कृपा करून पुन्हा त्या सगळ्या जखमा उघडू नका. यावेळी तरी माझ्यावर विश्वास ठेव. तुला पुन्हा दुखावेल असं काहीच होणार नाही. माझाच माझ्यावर विश्वास उरलेला नाही. प्लीज गाडी थांबवा, नाहीतर मी चालत्या गाडीतून उडी मारेन. ती खरंच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली. रुद्रने गाडीचा वेग कमी न करता तिला आपल्या हातांच्या कवेत ओढून घेतलं. ती त्याच्यापासून सुटण्यासाठी धडपडत होती. माझी शपथ, मी सांगतो तोपर्यंत शांत बस. पण ती काही ऐकायला तयार नव्हती. तेवढ्यात गाडी ठरलेल्या ठिकाणी येऊन थांबली. रुद्र खाली उतरला आणि तिच्यासमोर हात जोडून उभा राहिला. काव्या मात्र संतापाने म्हणाली, बस आता पुरे. तुमच्या घरात मी कधीच येणार नाही. तुम्ही मागितलेला घटस्फोट लवकरच तुमच्या हातात असेल. आता माझ्यापासून दूर उभे राहा. क्षणात ती पूर्वीसारखी हट्टी तापट काव्या बनली होती. रुद्र क्षणभर स्तब्ध झाला. तुझ्याशिवाय या घरात पाऊल ठेवणार नाही असं मीच म्हणालो होतो, पण आज इथे आलोय. फक्त माझ्यासाठी हा एकदाच समजून घे, असं म्हणत त्याने पुन्हा हात जोडले. काव्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. रुद्र, एवढ्यात घरातून आलेल्या आवाजाने दोघंही वळून पाहू लागले. समोर त्याचा मोठा भाऊ उभा होता. कित्येक वर्षांनी भावाला पाहून त्याचे डोळे भरून आले. त्याचा आवाज ऐकताच घरातील सगळेच बाहेर आले. क्षणात संपूर्ण घर भावनांनी भरून गेलं. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. काव्या मात्र काहीच न समजून जागच्या जागी उभी होती. आश्चर्य म्हणजे रुद्राच्या चेहऱ्यावर मात्र कोणताही भाव नव्हता. त्याने शांतपणे तिचा हात धरला आणि कुणाशी न बोलता घरात घेऊन गेला. त्याच्या त्या कृतीतूनच त्याचा हेतू स्पष्ट होत होता. घरच्यांना रुद्राला पाहून जितका धक्का बसला नव्हता त्यापेक्षा जास्त धक्का काव्याला पाहून बसला. दोघांमध्ये नेमकं काय सुरू आहे हे कोणालाच समजत नव्हतं. त्याचे दोन्ही भाऊ त्याच्या मागे निघाले, पण त्यांची आई इंदिरा देवी म्हणाल्या, तो या घरचा मुलगा म्हणून आलेला नाही. आपण बोलावलं म्हणून पाहुणा म्हणून आलाय. आज घरात शुभकार्य आहे. कोणालाही त्याला अस्वस्थ करू देऊ नका. त्याला जसं हवंय तसं होऊ द्या. त्यांच्या शब्दांनंतर घरात पुन्हा शांतता पसरली. 9 महिन्यांची गरोदर असलेल्या आपल्या वहिनीला पाहून रुद्रच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं, पण त्याने इतर कोणाकडेही नजर उचलून पाहिलं नाही. काव्याची अवस्था मात्र अगदी निखाऱ्यांवर उभी असल्यासारखी झाली होती. त्या घरात पाऊल ठेवताच भूतकाळाच्या आठवणींनी तिला वेढून टाकलं. जिथे तिने स्वतःचं बाळ गमावलं होतं, त्याच घरात आज दुसऱ्या स्त्रीचं डोहाळे जेवण होत होतं. ते दृश्य स्वीकारणं तिच्यासाठी फार कठीण होतं. त्यात रुद्रची आजची वागणूक तर तिला अजिबात समजत नव्हती. त्याच्या घरच्यांचं वागणंही पूर्णपणे वेगळंच वाटत होतं. डोहाळे जेवणाच्या विधीत सहभागी होण्यासाठी त्याला बोलावलं गेलं, पण त्याने हातानेच नकार दिला. घरच्यांनीही त्याचा निर्णय मान्य केला. किमान जेवण करून तरी जा, कोणीतरी प्रेमाने म्हणालं. रुद्रने काहीही उत्तर दिलं नाही. त्याने काव्याचा हात धरला आणि तिला घेऊन तिथून निघून गेला. काव्याची नजर सतत त्याच्या भोवती फिरत होती. आज जे काही घडलं त्याचा अर्थ तिला काही केला लागत नव्हता. तो स्वतःहून काही बोलेल या आशेने जवळपास अर्धा तास गेला. अचानक कर्कश आवाज करत गाडी रस्त्यावर घासत थांबली. काव्या पुढे झुकली आणि कसाबसा तोल सावरत सीटवर आदळली. जीव घाबरून तिने रुद्रकडे पाहिलं. तो काहीही न बोलता गाडीतून उतरला. दुपारच्या उन्हात महामार्गाच्या कडेला उभा राहून त्याने खोल श्वास घ्यायला सुरुवात केली. त्याचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. डोक्यावरून हात फिरवत तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता.
आईच्या डोळ्यांतील तगमग, भावनांच्या वेदनांनी भरलेल्या नजरा, हे सगळं त्याच्या मनाला आतून पोखरत होतं. लोखंडासारखं कठोर मन करूनच त्याने त्या घरात पाऊल ठेवलं होतं. बाहेर पडतानाही तेच कठोर मन त्याच्याकडे होतं. पण घराची पायरी ओलांडताच जणू काही आयुष्यातलं सर्वात मौल्यवान काहीतरी मागे राहिलंय अशी भावना त्याच्या मनात दाटून आली. रुद्र, काव्याने हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला. पुढच्या क्षणी त्याने तिला घट्ट मिठीत ओढलं. त्या मिठीत कोमलता नव्हती, फक्त वेदना होत्या. तिच्या लक्षात आलं की तो आतून पूर्णपणे कोसळला आहे. ती अलगद दूर होण्याचा प्रयत्न करू लागली. थोडा वेळ, फक्त थोडा वेळ. त्याचा थरथरता आवाज ऐकून ती शांत झाली. तिने अलगद त्याच्या पाठीवरून हात फिरवला. काही क्षणांनी तो स्वतःच बोलू लागला. मी कधीच कोणाला दूर लोटलं नाही काव्या. सगळ्यांनीच मला नकोसं समजलं. मी ज्या प्रत्येकावर मनापासून प्रेम केलं त्यांच्यापासूनच मला दूर व्हावं लागलं. हे सगळं स्वीकारणंही जमत नाही आणि त्यांच्यासोबत पुन्हा जगणंही शक्य नाही. प्रत्येक क्षण नरकासारखा वाटतो. इतकं बोलून त्याने तिला अलगद दूर केलं. पुढच्या क्षणी तो पुन्हा काहीच घडलं नाही अशा शांतपणे गाडीत जाऊन बसला. पण काव्याच्या छातीत मात्र असह्य वेदना उसळल्या. काहीतरी मोठं घडलं होतं आणि त्या सगळ्यामागे आपणच कारण आहोत याची तिला जाणीव झाली. पण का? या एकाच प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही तिच्याकडे नव्हतं. बराच वेळ झाला तरी गाडी तशीच उभी होती. महामार्ग मोठा असला तरी वाहतूक कमी असल्यामुळे कोणालाही अडथळा होत नव्हता. स्वतःच्या मनस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रुद्र सिंघानिया जीवापाड प्रयत्न करत होता. नकळत आपल्या भावना काव्यासमोर व्यक्त झाला याचाच त्याला आता राग येत होता. कधी तो डोकं धरून बसत होता, कधी कारच्या दरवाजावर मूठ मारत होता, तर कधी स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता. त्याच्या शेजारी बसलेली काव्या मात्र जणू एखाद्या निर्जन वाळवंटात एकटीच अडकून पडली होती. रुद्राच्या प्रत्येक हालचालीवर तिची नजर होती, पण तिने एकही प्रश्न विचारला नाही. तिच्या मनात हजारो विचारांचा गुंता सुरू होता. रुद्राच्या आयुष्यात नेमकं काय घडलं आहे हे तिला माहीत नव्हतं. पण आज दिवसभर घडलेल्या प्रत्येक घटनेचा धागा जोडून ती सत्य शोधण्याचा प्रयत्न करत होती. जर तो अंजलीसोबत सुखाने राहत असेल तर मग स्वतःच्या कुटुंबापासून इतका दूर का राहतोय? जर त्याने दुसरं लग्न केलं असेल तर तुझ्याशिवाय मी त्या घरात पाऊल ठेवणार नाही असं का म्हणाला? घरच्यांनी त्याच्यापासून अंतर का ठेवलं? आणि सर्वात महत्त्वाचं, त्याच्या आयुष्यात पत्नी असताना तिलाच तिथे का घेऊन गेला? एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. विचारांच्या त्या भोवऱ्यातच बराच वेळ निघून गेला. रुद्रने सीट मागे झुकवली आणि डोळे मिटून आडवा झाला. ते पाहून काव्या म्हणाली, तुम्ही इथे येऊन झोपा, मी गाडी चालवते. तो काहीही न बोलता खाली उतरला आणि तिच्या जागी येऊन बसला. काव्याने स्टिअरिंग हातात घेतला आणि शांतपणे गाडी चालवायला सुरुवात केली. तिच्या मृदू ड्रायव्हिंगमुळे रुद्रच्या मनातला ताण हळूहळू कमी होऊ लागला. डोळे न उघडताही रस्त्यातील प्रत्येक चढउतार त्याला जाणवत होता. अचानक गाडी थांबली. रुद्राने डोळे न उघडताच हातांची घडी घातली. 15 मिनिटं उलटली तरीही गाडी हलली नाही. डोळे मिटलेले असतानाच त्याला समजलं होतं की ती कुठे थांबली आहे. तो शांतपणे म्हणाला, जायचं असेल तर जा, तुझ्या आईबाबांना भेटून ये. तो भाग काव्याच्या माहेराचा होता. लहानपणापासून ती तिथेच वाढली होती. त्या रस्त्यावरून जाताना तिने मुद्दाम गाडी वेगाने पुढे न्यायचा प्रयत्न केला होता, पण मनाने साथ दिली नाही. ती पुन्हा मागे वळली. समोर होतं तिचं छोटंसं घर, जिथे एकेकाळी आई, बाबा, भाऊ आणि ती असं चौघांचं छोटंसं आनंदी जग होतं. लग्नाचा विषय निघेपर्यंत त्या घराची तीच राणी होती. मोठा भाऊ असला तरी घरात तिचाच शब्द अंतिम असायचा. लग्नानंतरही तेच प्रेम, तोच अधिकार कायम राहील या भ्रमात ती नवऱ्याचं घर सोडून माहेरी आली होती. पण त्यानंतर तिच्या आयुष्यात जे घडलं ते आयुष्यभर न विसरता येणारं होतं. तिचंच घर तिच्यासाठी परकं झालं. सख्ख्या भावालाही ती ओझं वाटू लागली. एकेकाळी जिथे तिचा अधिकार होता तिथे तिची स्वतःची खोलीच तुरुंग बनली. त्या कैदेतून सुटण्यासाठी ती पुन्हा नवऱ्याच्या घरी धावत गेली. पण तिथे जे ऐकायला मिळालं ते स्वीकारण्याची ताकद तिच्यात नव्हती आणि ती सगळं मागे सोडून निघून गेली. आता ते घर माझं राहिलेलंच नाही. काव्याचा आवाज निराश झाला. रुद्राने डोळे न उघडताच उत्तर दिलं, ते घर कधीच तुझं नव्हतं. ती त्याच्याकडे रोखून पाहू लागली, पण त्याने डोळे उघडले नाहीत. एकच वाक्य, पण आयुष्याचं कठोर सत्य सांगून गेलं. मुलगी माहेरची लाडकी राजकन्या असते, पण ते फक्त तिच्या लग्नापर्यंतच. आणि लग्नानंतर माहेरही तिचं राहतं, ते फक्त नवऱ्याच्या नात्यामुळे. हे सत्य काळाने तिला खूप उशिरा शिकवलं होतं.
आजही ते स्वीकारताना तिच्या मनाला वेदना होत होत्या. आईबाबांचे चेहरे डोळ्यांसमोर तरळून गेले. तरीही त्यांना भेटण्याची हिंमत झाली नाही. तिने पुन्हा गाडी सुरू केली. रुद्रही तिच्या मनस्थितीचा आदर करत पूर्ण प्रवासभर शांत राहिला. दुपार उलटून गेली होती. दोघांनाही भूक लागल्यामुळे त्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये थांबायचं ठरवलं. योग्य जागा पाहून दोघं बसले. रेस्टॉरंटमध्ये खूप गर्दी असल्यामुळे बराच वेळ कोणीच ऑर्डर घ्यायला आलं नाही. रुद्र म्हणाला, मी जरा वॉशरूमला जाऊन येतो. तो उठून गेला. त्याच्या गेल्यानंतर लगेचच एक वेटर ऑर्डर लिहिण्याची वही घेऊन आला. ऑर्डर मॅडम? थोडं थांबा, अजून एक जण येणार आहे. ठीक आहे मॅडम. तो वळणार इतक्यात काव्याच्या मनात एक विचार चमकून गेला. तिने त्याला पुन्हा बोलावलं. चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. तंदुरी चिकन आहे का? हो मॅडम. मग क्वार्टर पीस आणा. तिने ऑर्डर दिली. मनात अजूनही हजारो प्रश्न होते. तरीही कुठेतरी एक लपलेला आनंद तिला जाणवत होता. आज तिला समजलं होतं, तिच्याशिवाय रुद्र इतकी वर्ष स्वतःच्या घरीही गेला नव्हता. म्हणूनच तिच्या मनात एक नवीन विचार जन्माला आला. कदाचित रुद्र आणि अंजलीचं लग्न झालंच नसेल. त्याचं वागणंही तसंच काहीसं सांगत होतं. त्यात काल दिलेलं ते चुंबन, त्यात फक्त तिचाच हक्क जाणवत होता. याचा अर्थ त्याच्या मनात अजूनही तिच्यासाठी काहीतरी आहे का? जर खरंच त्याचं दुसरं लग्न झालं नसेल तर आपण पुन्हा एकत्र राहू शकतो का? मनाने हा प्रश्न विचारताच तिने लगेच स्वतःलाच उत्तर दिलं, नाही. पण ते उत्तर खोटं होतं. कारण तिच्या मनात अगदी खोलवर अजूनही त्याच्यासोबत पुन्हा आयुष्य जगण्याची इच्छा जिवंत होती. तीच लपलेली इच्छा तिला नकळत रुद्रच्या आवडीचे पदार्थ मागवायला भाग पाडत होती. तो जेवण पाहून क्षणभर आश्चर्यचकित होईल आणि त्याच्या चेहऱ्यावरूनच सत्य समजेल असा तिचा विचार होता. रुद्र मात्र बराच वेळ परतलाच नाही. काव्य अधीरपणे इकडे तिकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात अपेक्षेची चमक स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात दूरवरून रुद्र तिच्या दिशेने येताना दिसला. त्याला पाहताच जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात तिने शांतपणे जेवायला सुरुवात केली. रुद्र परत येताना काव्याने त्याच्याकडे चोरट्या नजरेने पाहिलं आणि काहीच न झाल्यासारखं जेवण करू लागली. पण रुद्राने टेबलवरील सगळे पदार्थ बाजूला सारले आणि वेटरला बोलावून म्हणाला, एक दही भात आणा. काव्याने टाकलेला सगळा डाव एका क्षणात फसला. त्याने तिच्या ऑर्डर केलेल्या पदार्थांकडे साधं लक्षही दिलं नाही. तिच्या मनातली छोटीशी आशा क्षणात तुटून पडली. हातातला घासही पुढे जात नव्हता. डोकं खाली घालून ती ताटात चमचा फिरवत बसली. रुद्राने तिच्याकडे पाहत विचारलं, हे सगळं तू एकटीच खाणार आहेस का? काव्याचा चेहरा उघडून गेला. काय उत्तर द्यावं हेच तिला सुचेनासं झालं. तो पुन्हा मिश्किलपणे म्हणाला की मला पण दही भातच खायला लावणार आहेस. ती नाईलाजाने म्हणाली, तुमच्यासारखं रोज दही भात खाण्याची सवय नाही मला. रुद्राने शांतपणे उत्तर दिलं, माझ्या अंजलीला दही भात खूप आवडतो. बाहेर आलो की ती नेहमी हेच मागवायची. कालपासून ती दिसली नाही म्हणून तिची आठवण म्हणून खातोय. त्या एका वाक्याने काव्याच्या तोंडचा घास कडू झाला. क्षणभरापूर्वी मनात दाटलेला आनंद पूर्णपणे नाहीसा झाला. रुद्राच्या तोंडून कालपासून एकदाही अंजलीचं नाव आलं नव्हतं. पण आज माझी अंजली हे शब्द तिच्या कानात सतत घुमू लागले. मनात जळजळ उठली. मग काल मला चुंबन का दिलं? मस्तराने तिचं मन होरपडून निघालं. रुद्राला मात्र तिच्या मनातलं काहीच कळलं नाही. तो शांतपणे दहीभात संपवत उठला. मी जरा संजूशी फोनवर बोलून येतो, तू निवांत जेव असं म्हणत तो बाहेर गेला. टेबलवरचं अन्न तसंच राहिलं. आता तिला एक घासही खाली उतरत नव्हता. रुद्राच्या प्रत्येक शब्दाने तिच्या मनात अधिकच गोंधळ निर्माण केला होता. थोड्या वेळाने ती बाहेर आली. रुद्र फोनवर प्रेमाने म्हणत होता, बाबा परत येताना खूप खेळणी घेऊन येईल. माझा संजू आईला त्रास देणार नाही ना? दोघं पुन्हा हॉटेलमध्ये परत आले. रुद्र लगेच निघायची तयारी करू लागला. पण काव्याची मनस्थिती मात्र पूर्णपणे बदलली होती. आता तिला तिथून जायचंच नव्हतं. मी बाहेर थांबतो असं म्हणून रुद्र बाहेर गेला. काव्या मात्र खोलीत बसून काही वेळापूर्वी घडलेला प्रत्येक प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत होती. येताना त्याने पेट्रोल पंपावर गाडी थांबवली होती. रुद्र शौचालयात गेला आणि 10 मिनिटात येतो असं सांगून गेला. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर फोन आला. काव्याने स्क्रीनकडे पाहिला आणि तिच्या हातापायांना घाम फुटला. फोन होता रुद्रच्या आईचा. क्षणाचाही विचार न करता तिने फोन उचलला. तिकडून रडवेला आवाज आला, माझ्या मुलाने मला पाहूनही एक शब्द बोलला नाही म्हणून त्याचं मन दगडाचं झालंय असं समजू नकोस. ज्या मुलीसाठी त्याने हट्ट धरला तिच्याशी त्याचं लग्न व्हावं म्हणून मीच घरच्यांना तयार केलं होतं. मग नंतर मीच दुसऱ्या लग्नासाठी का तयार झाले याचा कधी विचार केलास का? तू माझा विचार केला नाहीस तरी चालेल,
पण माझ्या मुलाचा विचार करावाच लागला. ती गेली हे सत्य मी स्वीकारलं. आई म्हणून मला वाटलं माझा मुलगा आयुष्यभर एकटाच राहू नये. भावाच्या बाळाला गमावल्याचं दुःख त्याने इतकं मनाला लावून घेतलं होतं. मग स्वतःचं लेकरू गमावल्यावर त्याचं मन किती तुटलं असेल हे माझ्यापेक्षा जास्त कोण समजू शकेल. त्यालाही स्वतःचा वारस हवा. म्हणूनच मी त्याच्या दुसऱ्या लग्नाचा आग्रह धरला. हो, माझी चूक असेल कदाचित, पण 29 वर्ष पोटच्या लेकरासारखा वाढवलेल्या आईपेक्षा फक्त 3 महिने संसार केलेल्या तुझ्यासाठी त्याने मला सोडून जाणं योग्य होतं का? आजही तो तुझ्यासोबतच आहे. मग अजूनही मला माफ करणार नाही का? या आईच्या मनात एकच इच्छा आहे, शेवटच्या क्षणी माझ्या मुलाचा चेहरा पाहायला मिळावा. इतकं बोलून त्यांनी फोन ठेवला. त्या क्षणी रुद्र परत येताना दिसला म्हणून त्यांनी घाईघाईने कॉल कट केला होता. काव्याचं डोकंच गरगरायला लागलं. जणू सगळं जग तिच्या भोवती फिरत होतं. श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. रुद्रला थेट सगळं विचारावं हा विचार मनात आला, पण त्याचा पुन्हा कठोर झालेला चेहरा आठवताच ते व्यर्थ आहे हे तिला कळलं. इथून जाण्यापूर्वी सत्य जाणून घ्यायचंच तिने मनाशी ठाम निर्धार केला. सत्य फक्त रुद्रच सांगू शकत होता, पण तो सहज बोलणार नव्हता. मग काय करायचं ती विचारात हरवली होती. रुद्रच्या आवाजाने ती दचकले. निघायला सांगून किती वेळ झाला? अजूनही तशीच बसली आहेस? आता निघालो तरच रात्रीपर्यंत पोहोचू. ती गप्पच राहिली. रुद्राचा राग वाढला. तो तिच्या जवळ आला, तिचा हात धरला आणि तिला उठवू लागला. काव्या काहीच न बोलता त्याच्यासोबत चालू लागली, पण पुढच्या क्षणी ती अचानक बेशुद्ध पडली. काव्या? रुद्राने तिला पटकन सावरलं. खरं तर ती बेशुद्ध पडली नव्हती. संपूर्ण नाटक होतं, पण अभिनय इतका नैसर्गिक होता की रुद्रला काहीच संशय आला नाही. त्याने तिला उचलून खोलीत आणलं. हॉटेलच्या कर्मचाऱ्याने लगेच डॉक्टरांना बोलावलं. थोड्याच वेळात काव्याने डोळे उघडल्याचा अभिनय केला. रुद्रने तिला आपल्या छातीशी टेकवलं. काय झालं ग? त्याच्या आवाजात खरी काळजी होती. काव्या आणखी हळव्या सुरात म्हणाली, माहीत नाही, खूप विचित्र वाटतंय आणि पोटही खूप दुखतंय. डॉक्टरांनी तपासून सांगितलं, काही गंभीर नाही. दुपारचं जेवण नीट पचलं नसावं. औषध घ्या आणि आराम करा. रुद्राने डॉक्टरांची फी देऊन त्यांना निरोप दिला. त्यानंतर तो स्वतः काव्याला मिठीत घेऊन झोपवू लागला. तिने औषध घेतलं, पण गोळीची कडू चव तिला अजिबात सहन होत नव्हती. ती चेहरा वाकडा तिकडा करू लागली. रुद्राला मात्र वाटलं की तिची तब्येत बिघडतेय. तो प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला, थोड्या वेळात बरं वाटेल काव्या. मनात मात्र ती ओरडत होती, अरे देवा, गोळीची कडू चव सहन होत नाहीये. थोड्याच वेळात ती तोंड झाकून धावत बाथरूमकडे गेली. रुद्रही घाबरून तिच्या मागे धावला. तिचं नाटक त्याला अजूनही खरंच वाटत होतं, पण गोळीच्या कळवटपणामुळे आणि ताणामुळे काव्याला खरंच उलटी झाली. रुद्रने तिला अलगद आधार देत पुन्हा बेडवर आणून झोपवलं. थकव्यामुळे ती काही क्षणांतच गाढ झोपून गेली. किती वेळ गेला तिलाच कळलं नाही. जाग आली तेव्हा खोलीत अंधार पसरला होता. ती उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण शेजारी झोपलेल्या रुद्रवरच जाऊन पडली. तेव्हाच तिच्या लक्षात आलं, इतका वेळ ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती. मन अर्धवट स्वीकारत होतं, अर्धवट नाकारत होतं. झोपेत रुद्र थोडा सावळला आणि काव्याही नकळत त्याच्याकडे आणखी सरकली. तिचे हात आपोआप त्याच्या पाठीभोवती गुंडाळले गेले. त्याच्या परिचित सुगंधाने तिला पुन्हा त्याच्याच मिठीत शांतपणे विसावून टाकलं. रुद्राच्या मनातलं सत्य जाणून घेण्यासाठी काव्याने कितीतरी डाव आखले होते. येताना तर तिने एकापेक्षा एक युक्त्या लढवल्या होत्या, पण प्रत्येक वेळी रुद्रसिंघानियाने शांतपणे उत्तर देत तिच्या प्रत्येक प्रयत्नातून स्वतःला सहज बाहेर काढलं. शेवटी तिचीच अवस्था दयनीय झाली. त्याची परीक्षा घ्यायला निघालेली ती स्वतःच त्या अग्निपरीक्षेत होरपडू लागली. रुद्राचं दुसरं रूप अजूनही तिच्या समोर आलंच नव्हतं. घरी परत येऊन 2 दिवस झाले तरी तिच्या मनातला गोंधळ काही कमी होत नव्हता. ती कायम अर्धवट विचारांच्या जगातच हरवून जात होती. या 2 दिवसात रुद्रनेही तिला फारसा त्रास दिला नव्हता. काव्याच्या मनाने आता नवा निर्णय घेतला. रुद्रकडून सत्य बाहेर येणार नाही, मग त्याच्या आजूबाजूच्या लोकांकडूनच ते जाणून घ्यायचं. पण त्याचवेळी ऑफिसमध्ये एक महत्त्वाचं काम आलं. पुढचा पूर्ण आठवडा ती त्यातच घडून गेली. रुद्र फक्त रात्रीच घरी यायचा. पूर्वीसारखाच मुद्दाम तिच्याशी वाद घालायचा. पूर्वी ती त्याला चिडून उत्तर द्यायची, पण आता तिच्या प्रत्येक उत्तरामागे एक अपेक्षा असायची. कदाचित आज तो काहीतरी खरं बोलेल, कदाचित आज तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, पण प्रत्येक वेळी तिची निराशाच व्हायची. दिवसेंदिवस तिचं डोकं जड होऊ लागलं. मन शांत करण्यासाठी ती त्यांच्या अपार्टमेंटच्या टेरेसवरील बागेत गेली. थंड वाऱ्याची झुळूक, हिरवगार गवत
सगळंच मनाला शांत करत होतं. बेंचवर न बसता ती थेट गवतावर बसली, पण तिच्या मनात मात्र फक्त रुद्रच होता. काल रात्री त्याचा चेहरा खूपच थकलेला दिसत होता. शरीरही तापाने फणफणत होतं. ती घाबरून त्याला प्रेमाने हात लावणार इतकात त्याने तिचा हात झटकला. मला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त माझ्या बायकोला आहे. काव्या चिडून म्हणाली. मग इथे काय येता? रुद्राने निर्विकारपणे उत्तर दिलं. जोपर्यंत घटस्फोट होत नाही तोपर्यंत तू ही माझी बायकोच आहेस. त्या उत्तराने ती अक्षरशः वेडी व्हायची बाकी राहिली. तुम्ही मुद्दाम काहीच स्पष्ट बोलत नाही. उलट आता मी अगदी स्पष्ट बोलतोय. तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. मग घटस्फोट दे. नाही. मग बोल. ती वैतागून म्हणाली. काय बोलू? मी काही विचारलं तरी तुम्ही उत्तर देत नाही. उगाच माझं डोकं खाताय. रुद्र शांतपणे म्हणाला. बरं, तुला नेमकं काय जाणून घ्यायचं आहे? ती क्षणाचाही विलंब न करता विचारते. इतकी वर्ष तू तुझ्या घरी का गेला नाहीस? इच्छाच नव्हती. कशाची इच्छा नव्हती? रुद्राने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं. स्वतःची. ती गोंधळली. हे कसलं उत्तर आहे? तो मंद हसला. हेच खरं उत्तर आहे. मलाच मी आवडत नव्हतो म्हणून माझ्या आसपासचं कुणीही मला आवडलं नाही, आणि मला कुणी आवडलं नाही म्हणून त्यांनाही मी आवडलं नाही. जिथे आपल्याला कोणी नको असतं तिथे राहायचंच कशाला? म्हणून गेलो नाही. हे ऐकताच काव्याने दोन्ही हातांनी कपाळ धरलं. त्या उत्तरानंतर तिने एकही प्रश्न विचारला नाही. रुद्र आधीच अशक्त वाटत होता. तो उठत म्हणाला. मी जातो, तू शांतपणे झोप. तो उठला, पण पुढच्या क्षणी त्याचा तोल गेला. रुद्र? काव्याने लगेच त्याला धरून सोफ्यावर बसवलं. त्याने पुन्हा तिचा हात झटकला. मला स्पर्श करू नको. ती संतापली. माझ्या बायकोशिवाय मला दुसऱ्या कुणीही हात लावू नये. काव्याने चिडून त्याच्या कपड्याला हात लावला. क्षणात तिच्या चेहऱ्यावरची रंगत उडाली. तुम्हाला काही अक्कल आहे का? अंगतापाने अक्षरशः पेटलंय आणि तुम्ही इथे बसून वाद घालताय? चला लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊ. रुद्राने हसत म्हटलं. कशासाठी? विषाचं इंजेक्शन देऊन मला मारायला? तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं, पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करून डगमगत बाहेर निघून गेला. काव्या त्याच्या मागे धावत म्हणाली. ओहो, कुठे चाललात? सतीश दादा आणि वहिनीचं घर तर समोर आहे. रुद्र लिफ्टमध्ये शिरत म्हणाला. माझं घर पार्किंगमध्ये उभं आहे. लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि काव्या तिथेच उभी राहिली. आजही ती त्याचाच विचार करत होती. कितीही विचार केला, कितीही धागेदोरे जोडले तरी उत्तर काही मिळत नव्हतं. प्रत्येक वेळी तिला वाटायचं आता गाठ सुटेल, पण शेवटी आणखी एक नवीन गाठ तयार व्हायची आणि ती पुन्हा तिथेच सुरुवातीच्या ठिकाणी येऊन उभी राहायची. तिच्या पाठीमागून वेणीचा आवाज आला. काय ग काव्या, खाली बसून काय करतेस? त्या आवाजाने ती वळली. संजू तिच्यासोबत असल्यामुळे तिचा चेहरा उजळून निघाला. पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा तिच्या छातीत शब्दात न मावणारं दुःख उसळलं होतं. जणू काही पाहू नये असं काहीतरी पाहिलं होतं. अशा अपराधी भावनेने ती त्याच्यापासून दूरच राहत होती. इथे आल्यापासून त्या मुलाशी तिने एक शब्दही बोलला नव्हता, पण आज तिच्या नजरेत पूर्ण बदल दिसत होता. मनात कुठलाही कटू विचार न ठेवता ती हसत म्हणाली. हाय संजू. मुलाने आधी वेणीकडे पाहिलं. वेणीने दोघांची ओळख करून दिली आणि थोड्याच वेळात दोघांची छान मैत्री झाली. संजूसोबत एकट्याने बोलायचं ठरवून काव्याने खेळण्याच्या बहाण्याने त्याला तिथून घेऊन गेली. संजू बाळाला काय काय खायला आवडतं? तिने त्याला मांडीवर बसवत विचारलं. त्या छोट्याशा बोटांनी तो एक एक करून आवडत्या गोष्टी मोजू लागल्या. हे सगळं तुला मी घेऊन देईन. आधी सांग, तुझं पूर्ण नाव काय आहे? संजित. काव्याचं हृदय धडधडू लागलं. बाबांचं नाव काय आहे रे? रुद्रसिंघानिया. हे नाव ऐकताच तिच्या शरीरातील प्रत्येक शिरा गोठल्यासारखी झाली. कंप पावलेल्या आवाजात तिने पुढचा प्रश्न विचारला. आणि आईचं नाव? अंजली. काव्याने ओठ चावले. आई बाबा तुला नेहमी एकत्र फिरायला घेऊन जातात का? हो. दोघं मिळून तुला गोष्टी सांगतात? हो. बाबा ऑफिसला जाताना आई त्यांना बाय म्हणते का? हो. तुला आणि बाबांना आवडतं ते आई बनवते का? हो. आणि आईला जे आवडतं ते बाबा परत येताना आणतात का? हो. असं करत ती एकामागून एक प्रश्न विचारत राहिली. आईवडिलांसोबत वाढणाऱ्या त्या निरागस मुलाने त्यांच्या प्रेमळ संसाराचं इतकं सुंदर चित्र तिच्यासमोर उभं केलं की प्रत्येक उत्तर तिच्या अपेक्षेच्या अगदी विरुद्ध होतं. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. शेवटी कसाबसा हुंदका आवरत ती विचारते. तुम्ही तिघं एकत्र झोपता का संजू? हो आंटी. तो हसत म्हणाला. मी आईबाबांच्या मध्ये झोपतो. दोघंही मला एक एक गोष्ट सांगतात आणि मग मी झोपतो. पण सकाळी उठलो की मी बाबांच्या बाजूलाच असतो.
मला ते कधीच समजत नाही. मुलाच्या त्या निष्पाप बोलण्यावर काव्याने जबरदस्तीने हसू आणलं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली, झोपेत वळून गेला असशील रे. तिने त्याला परत वेणीकडे सोपवलं. पुण्याची थंडगार रात्र अंग गोठवू लागेपर्यंत काव्या अंधारात एकटीच बसून होती. शेवटी ती स्वतःच्या घरी परतली. घरात शिरताच तिच्यासमोर सोफ्यावर बसलेला रुद्र दिसला. आपली माजी पत्नी अंधारात एकटी बसली होती हे माहीत असूनही तिची काळजी न करता तो इथे येऊन बसला होता. तिला पाहताच तो मिश्किलपणे म्हणाला, ये माझी बायको. खूप खोल विचार सुरू दिसतोय. काय चाललंय ते मलाही कळेल का? काव्याने उत्तरही दिलं नाही. ती सरळ जाऊन पलंगावर पडली आणि रडू लागली. तो मुद्दाम तिच्याजवळ येऊन आडवा झाला. मी खूप अस्वस्थ आहे. ती कुजबुजली. ते तर दिसतंच आहे, असं म्हणत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. पण का तेच समजत नाही. त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याला अगदी भिडला. काव्या त्याच्या डोळ्यात एकटक पाहत राहिली. त्या डोळ्यात अजूनही तिचा रुद्र दिसत होता, पण त्याचबरोबर तिच्या वेदनेची चेष्टा करणारी एक मिश्किल चमकही होती. माझं रडणं याला इतका आनंद देतंय का? ती मनातच तुटली. डोळे मिटताच तो हळू आवाजात म्हणाला, मी अनेक दिवस असंच मनात रडत होतो माझी बायको. आई होती, तू होतीस, पण तरीही मन मोकळं करायला माझ्याकडे एकही माणूस नव्हता. त्या दिवसात अनेकदा वाटायचं, जिवंत राहायचंच कशासाठी? हे ऐकताच काव्याने घाबरून डोळे उघडले. तो मात्र मोठ्याने हसला. काय घाबरलीस ना माझी बायको? ती असहाय्यपणे म्हणाली. नेमकी तुझी समस्या काय आहे? तो शांतपणे उत्तरला, एकेकाळी तू, आता मी. काव्याने चेहरा हातांनी झाकला. तुझ्या मनातलं सगळं एकदाच सांग. थोडं ऐकून माझं डोकंच फिरतंय. खूप विचार करून डोकं दुखायला लागलंय. ती मनसोक्त रडत राहिली. अश्रूंमधून मनाचं ओझं हलकं झाल्यावर तिने डोळे उघडले, पण समोर रुद्र नव्हता. ती घाईघाईने संपूर्ण घर पालथं घालू लागली, पण त्याचा कुठेच मागमूस नव्हता. दाराला टेकून उभी राहून ती पुन्हा रडू लागली. रडता रडताच पहाटेच्या सुमारास तिचा डोळा लागला. काव्याने ऑफिसमधून 2 दिवसांची रजा घेतली होती. ती घरात बसून काहीतरी अतिशय महत्त्वाचं टाईप करत होती. घरी झेरॉक्स मशीन नसल्यामुळे 4 गल्ली पुढे जाऊन तिने त्याच्या प्रती काढून आणल्या. प्रत्येक कागद पुन्हा एकदा नीट तपासला. सगळं अगदी खऱ्यासारखं दिसत होतं. यावेळी तरी माझ्या नवऱ्याबद्दलचं खरं सत्य समजलं पाहिजे, हीच प्रार्थना करत ती वेणीच्या घरी पोहोचली. आज संजूसोबत खेळत असलेला रुद्र दिसला. हाय आंटी. काव्याला पाहताच संजू धावत तिच्याकडे आला. रुद्रने मात्र तिच्याकडे रागाने पाहिलं आणि संजूला उचलत म्हणाला, चल संजू बाळा, आपण दुकानात जाऊया. काव्या घाईघाईने विचारते, कोणत्या दुकानात जाताय? रुद्राने तिच्याकडे रोखून पाहिलं. ते तुला कशाला जाणून घ्यायचं? तुमच्या माझी बायकोलाही हे जाणून घेण्याचा अधिकार नाही का? काव्याने मिश्किलपणे विचारताच रुद्राने आजूबाजूला नजर फिरवली आणि दाटूत खात कुजबुजला. गप्प बस, म्हणजे इथेच काहीतरी गडबड आहे. मनात असत काव्या म्हणाली, आता कुठे जाताय ते सांगितलं नाही तर मी सरळ अंजलीला सगळं सांगून टाकेन, असं म्हणत तिने डोळा मारला. तिच्या धमकीची पर्वा न करता रुद्र संजूला घेऊन बाहेर निघाला. तेवढ्यात काव्या मोठ्याने ओरडली, अंजली. क्षणात रुद्र धावत आला आणि तिच्या तोंडावर हात ठेवला. ओरडू नकोस, अंजली आत्ता खूप बिझी आहे. काव्या लगेच टोमणा मारत म्हणाली, नवरा आणि मुलाला सोडून अशी कोणती कामं आहेत तिला? तेवढ्यात संजू निरागसपणे खोलीकडे बोट दाखवत म्हणाला, बाबा. रुद्रने घाईघाईने त्याचंही तोंड झाकलं आणि दोघांनाही घेऊन बाहेर आला. काव्या मोठ्याने हसली. हा हा, म्हणजे भीती आहे तर? रुद्र तिच्यावर रागवू शकत नव्हता. शहाण्यासारखी तुझ्या घरी जा, नाहीतर खूप वाईट होईल. काव्या निर्धाराने म्हणाली, काहीही झालं तरी सहन करायला तयार आहे. तो काही बोलणार इतक्यात रुद्र, वेणीचा आवाज आला. क्षणात त्याने चेहऱ्यावरचा राग लपवला आणि अगदी शांत उभा राहिला. कपडे वाळत घालून आलेल्या वेणीने तिघांनाही पुन्हा घरात बोलावलं. संजू पुन्हा आपल्या खेळात रमला. वेणी काव्याला घेऊन स्वयंपाकघरात गेली. हॉलमध्ये एकटाच बसलेला रुद्र मात्र अक्षरशः घामाघूम झाला. जणू त्याची धडधड आणखी वाढावी म्हणूनच अंजलीच्या खोलीचं दार उघडलं. रुद्र दचकला. त्याची नजर क्षणात काव्याकडे वळली. अंजलीला वापरून रचलेला काव्याचा डाव पूर्णपणे फसला होता. हातातल्या कागदाकडे पाहत ती घडलेला सगळा प्रकार आठवू लागली. एका सुपर मार्केटमध्ये कुपनच्या नावाखाली ग्राहकांची संपूर्ण माहिती भरून घेतात आणि नंतर एखाद्याला बक्षीस देतात हे तिने पाहिलं होतं. त्याच धर्तीवर तिने स्वतःच एक फॉर्म तयार केला. तो अंजलीला देताना ती म्हणाली, काल शॉपिंगला गेले होते ना, तिथे दिला हा फॉर्म.
ज्यांचं नाव निघेल त्यांना पूर्ण कुटुंबासोबत केरळमधल्या बोट हाऊसमध्ये फिरायला घेऊन जाणार आहेत. तुमची सगळी माहिती भरून द्या. तोच फॉर्म आता तिच्या हातात चुरगळला गेला होता. अंजलीच्या नावाशेजारी रुद्र सिंगानिया हे नाव पाहताच तिच्या मनातले सारे प्रश्न शांत झाले. त्यातही पती या जागी रुद्राचं नाव ठळक अक्षरात लिहिलेलं होतं. माझाच गैरसमज झाला होता. दोघं खरंच नवरा बायको आहेत आणि संजू त्यांचंच मूल आहे. तिने स्वतःलाच अंतिम उत्तर दिलं. आता सगळंच संपलं होतं. मन घट्ट करून तिने तो कागद फाडून टाकला. फाटलेले तुकडे जाऊन नेमके रुद्राच्या पायाजवळ पडले. तो तिच्या समोर येऊन बसला. मग संशय दूर झाला का माझी बायको? काव्याने त्याच्याकडे पाहिलंही नाही. ती गुळग्यात डोकं खुपसून स्वतःचा राग आवरत बसली होती. रुद्र हळूच म्हणाला, सिंहापेक्षा मुंगी खूप लहान असते, त्यामुळे सिंहासमोर उभं राहायचीही तिची हिंमत नसते. पण तो तिची हनुवटी वर करायला गेला. काव्याने मात्र स्वतःवरचं नियंत्रण ढळू दिलं नाही. तो तिच्या कानाजवळ झुकून कुजबुजला, पण तीच मुंगी ठरवलं तर सिंहालाही चांगलाच धडा शिकवू शकते. सिंह तिला चिरडू शकतो, पण मुंगी जसा बदला घेते तसा बदला सिंह कधीच घेऊ शकत नाही. त्याच्या त्या शब्दांनी काव्या दचकली. ही तर तिनेच त्याला लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सांगितली होती. लग्नानंतर दोन्ही कुटुंबात मोठा वाद झाला होता. रुद्रच्या घरच्यांचं म्हणणं होतं की नवदाम्पत्याने आधी मुलाच्या घरी जावं, तिथेच पहिली रात्र व्हावी आणि नंतर काही दिवसांनी मुलीच्या घरी सत्यनारायणाच्या जेवणासाठी जावं. पण काव्याच्या माहेरची प्रथा वेगळी होती. त्यांच्या मते लग्न झाल्यावर मुलीला थेट माहेरी घेऊन जाण्याची पद्धत होती आणि नंतर सासरी. दोन्ही बाजू हट्टावर ठाम होत्या. शेवटी रुद्रने समजूत काढली. त्याच्या घरच्या रीतीनुसार तो काव्याला आपल्या घरी घेऊन आला. त्या रात्री त्यांची पहिली रात्रही झाली. पण त्याच दिवसापासून त्यांच्या आयुष्यातील संघर्ष सुरू झाला. नंतर दोन्ही घरच्यांची समजूत घालून रुद्रने सत्यनारायणाच्या जेवणाचाही कार्यक्रम ठरवला. पण काव्या सतत म्हणत होती, तुमच्या घरच्यांकडून माझ्या घरच्यांचा सतत अपमान होतो. रुद्र तिला शांत करत म्हणाला, आणखी फक्त आठवडाभर हे सगळं चालेल. नंतर कोणीही आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही. पण ती काही ऐकायला तयार नव्हती. एके दिवशी घरात कोणी नसताना ती रुद्रला म्हणाली, मला गरमागरम समोसे करून खाऊ घाला ना. तो क्षणाचाही विलंब न लावता स्वयंपाकघरात गेला. समोशासोबत तिचा आवडता वडापाव आणि चटणीही बनवली आणि स्वतःच्या हाताने तिला भरवली. काव्याने त्याचा व्हिडिओ काढला आणि तो मुद्दाम व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला, जेणेकरून रुद्रचे सगळे नातेवाईक तो पाहतील. मोठ्या वहिनीमार्फत ही गोष्ट रुद्रच्या आईपर्यंत पोहोचली. त्यांनी काव्याला खूप सुनावलं. पण काव्या शांतपणे म्हणाली, पुरुषाने स्वयंपाक करणं एवढा मोठा गुन्हा आहे का? माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी स्वयंपाक केला. तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये ठेवायचा की नाही हा माझा निर्णय आहे. त्यावर प्रश्न विचारायचा अधिकार कुणालाच नाही. रुद्र घरी आल्यावर त्याचं डोकंच फिरलं. त्याचे दोन्ही भाऊ पुरुषप्रधान विचारांचे होते. त्यांच्यामध्ये जेवण झाल्यावर ताट उचलण्याचं कामही बायकोचंच. पण रुद्र मात्र त्यांच्यापेक्षा पूर्ण वेगळा होता. त्याने आधी आपल्या घरच्यांची समजूत काढली. नंतर काव्याला विचारलं, हे सगळं का केलंस? तेव्हाच काव्याने त्याला ती मुंगी आणि सिंहाची गोष्ट सांगितली होती. त्यानंतर ती म्हणाली होती, माझे बाबा आणि भाऊ ही पुरुषच आहेत ना. तुमच्या नातेवाईकांसमोर त्यांना स्वयंपाक करायला लावला तेव्हा तुम्ही कुठे होता? हॉटेलमधून जेवण मागवूया म्हटलं तरी किती बोललं गेलं. दुसऱ्याच्या मुलाचा अपमान करणं सोपं वाटतं, पण स्वतःच्या मुलावर वेळ आली की अहंकार दुखावतो. रुद्र तिच्याकडे एकटक पाहत हलकंसं हसला. आठवलं दिसतंय. काव्या शांतपणे म्हणाली, त्या दिवशी मी तुमचा बदला घ्यायचा म्हणून ते केलं नव्हतं. फक्त तुमच्या आईला हे समजावून द्यायचं होतं की सगळे पुरुष सारखेच असतात. रुद्र मंद स्वरात म्हणाला, आजही तू माझं बोलणं चुकीचंच समजलीस. एक्स बायको, माझ्यावर बदला घ्यायचा विचार तू कधीच करणार नाहीस. पण माझ्या घरच्यांना धडा शिकवताना बळी मात्र नेहमी मीच ठरतो. हे माहिती असूनही तू तेच करतेस. त्यांच्या त्या शब्दात निर्विवाद सत्य होतं आणि म्हणूनच काव्याकडे उत्तर नव्हतं. लवकर घटस्फोटावर सही करून टाक. मला इथून निघायचं आहे. नाहीतर त्रास तुलाच होईल. फुटलेला काचेचा तुकडा हातात धरून ठेवायचा आणि मग तो हात कापतोय म्हणून रडायचं याला काही अर्थ नसतो. असं म्हणत रुद्रने तिच्या गालावर हलकी थाप दिली आणि तिथून निघून गेला. काव्याला कधी स्वतःवर ताबा आला आणि कधी ती झोपली तिलाही कळलं नाही. सकाळी जाग आली तेव्हा डोकं ठणकत होतं. जेव्हाही तिला तिच्या नवऱ्याची आठवण यायची तेव्हा ती त्याचं स्वतः काढलेलं चित्र समोर ठेवून त्याच्याशी बोलायची. आजही तिने कपाट उघडलं, पण ज्या ठिकाणी ते चित्र ठेवलं होतं तिथे ते नव्हतंच. संपूर्ण कपाटातील कपडे खाली पडले होते, पण ते एकच चित्र गायब होतं. क्षणात तिच्या मनात संशय आला.
हे रुद्रचं काम असणार. तो संशय खराच आहे का हे पाहण्यासाठी तिने संपूर्ण घरभर रुद्रची स्वतः काढलेली अनेक चित्र ठेवली. त्या दिवशी ती सकाळी 10 वाजेपर्यंत ऑफिसलाही गेली नाही. तो येईल म्हणून वाट पाहत राहिली, पण तो आला नाही. संध्याकाळी पाहू असं ठरवून ती ऑफिसला गेली. संध्याकाळी 7:30च्या सुमारास घरी परतली. दार उघडताच तिचे पाय थबकले. तिने काढलेल्या प्रत्येक चित्रावर कुणीतरी काळ्या शाईने रेघोट्या मारल्या होत्या. तिने हात छातीशी घालून खोल श्वास घेतला. रुद्रला शोधण्यासाठी ती वेणीच्या घरी गेली, पण तिथे कोणीच नव्हतं. अचानक तिचं मन त्याच्याशी बोलण्यासाठी तडफडू लागलं. घर सोडून आल्यापासून तिने त्याला एकदाही फोन केला नव्हता, पण आज तिची बोटं स्वतःहून मोबाईलकडे गेली. क्षणभर ती थांबली. त्याचा नंबर तरी माहीत आहे का? पुढच्या क्षणी मन म्हणालं, कदाचित त्याने नंबर बदललाच नसेल, एकदा करून तर बघ. तिचे हात थरथरत होते. तिने रुद्रचा जुना नंबर डायल केला. घर सोडताना तिने स्वतःच्या वस्तूंसह त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट मागे सोडली होती. नवा मोबाईल घेतला, पण त्याला कधी फोन केला नव्हता. आज अनेक महिन्यांनी तो नंबर पुन्हा तिच्या स्क्रीनवर झळकला. एकेकाळी रुद्र हसत म्हणायचा, माझ्या गोड बायकोचा फोन आला की माझ्या मोबाईलवर हीच रिंगटोन वाजते. आजही तीच असेल का? या विचारातच तिने कॉल लावला. पुढच्या क्षणी फोनच्या दुसऱ्या टोकाला ती जुनी रिंगटोन वाजू लागली. त्या सुरांनी रुद्र अक्षरशः स्तब्ध झाला. त्यावेळी तो ऑफिसमधील महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बसला होता. पुढे अंजलीला सादरीकरण करायचं असल्यामुळे तो मोबाईलमधील नोट्स पाहण्यासाठी फोन हातात घेत होता आणि तेवढ्यात ती रिंगटोन. त्याच्या मेंदूत जणू वीज कोसळली. इतक्या वर्षानंतरही तोच आवाज, तोच ध्यास. हे खरं आहे का? मन म्हणत होतं, नाही, अशक्य. कित्येकदा त्याने काव्याच्या नंबरवर फोन केला होता. प्रत्येक वेळी अपयशच मिळालं होतं. तरीही एक दिवस तीच मला फोन करेल या आशेवर त्याने कित्येक रात्र जागून काढल्या होत्या. तोवर अंजलीने वाजणारा मोबाईल उचलला. स्क्रीनवर दिसणारा फोटो पाहून तिचे हात थरथरू लागले. त्या फोटोमध्ये काव्या रुद्रला मिठी मारून त्याच्या गालावर प्रेमाने चुंबन घेत होती आणि संपर्काचं नाव, माझा जीव. अंजलीच्या चेहऱ्यावरचा धक्का काही कमी होत नव्हता. तिने शेजारी बसलेल्या रुद्रकडे पाहिलं. तो अजूनही काहीच न समजल्यासारखा निर्विकार बसला होता. तिने हलकेच त्याला स्पर्श केला. तो भानावर आला. अंजलीने मोबाईलची स्क्रीन त्याच्यासमोर धरली. क्षणात त्याचे डोळे विस्पारले. त्या डोळ्यात अश्रू दाटून आले. अंजलीलाही तितकाच धक्का बसला होता, पण तिने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला नाही. तेवढ्यात कोणीतरी हाक मारली, अंजली. ती मागे वळली. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीने नजरेनेच बाहेर जाण्याचा इशारा केला. परिस्थिती समजून अंजली उठली, पण ती बाहेर पडण्याआधीच रुद्रने तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि अक्षरशः धावत बाहेर पडला. त्याचा तो वेग पाहून अंजली घाबरली. तीही त्याच्या मागे धावली, पण तोपर्यंत त्याची काळ धुळीचा लोट उडवत भरधाव निघून गेली होती. रुद्रच्या मनात उसळलेल्या वादळाची कल्पनाही नसलेला मोबाईल अजूनही सतत वाजत होता. त्याने स्क्रीनकडे पाहिलं. त्यावर पुन्हा एकदा तेच नाव चमकत होतं, माझा जीव. गाडी अस्ताव्यस्तपणे रस्त्यावर सोडून रुद्रने लिफ्टची सुद्धा वाट न पाहता जिने चढायला सुरुवात केली. त्याच्या मनाच्या पडद्यावर फक्त काही क्षणांपूर्वी आलेला फोन आणि त्या स्क्रीनवर दिसलेलं नाव फिरत होतं. ते नाव सेव्ह करताना तो किती आनंदी झाला होता आणि आज त्याच नावामुळे त्याच्या मनात किती भयंकर वादळ उठलं होतं. आज तर क्षणभर त्याला संपूर्ण जगच उद्ध्वस्त करून टाकावं असं वाटत होतं. पण त्याआधी आपल्या आयुष्याचा नाश करणारी व्यक्ती स्वतःच्या हाताने संपवण्याच्या उद्देशाने त्याने घराच्या दारावर हात ठेवला. दार उघडच होतं. काव्या. त्याचा आवाज संपूर्ण घरात घुमला. पलंगावर पडलेली काव्या दचकून उठून बसली, पण ती काही समजून घेण्याआधीच रुद्र तिच्या खोलीत घुसला आणि त्याने तिच्या मानेवर हात घट्ट आवळला. त्याच्या पकडीच्या जोराने ती मागे सरकू लागली आणि तिच्या प्रत्येक पावलासोबत तोही पुढे सरकत राहिला. कशासाठी फोन केलास मला? एवढी हिंमत कुठून आली तुझ्यात? मी काहीही केलं तरी सहन करेन असं वाटलं होतं का? आज एकतर तू राहशील किंवा मी. तो वेड्यासारखा ओरडला. तुम्ही आधी माझं थोडं ऐकून घ्या. तू सांगितलेलं आणि मी ऐकलेलं सगळं पुरे झालं. मी स्वतःला विसरून एकटं आयुष्य जगतोय, त्याला फक्त तू कारणीभूत आहेस. तुझ्यावर प्रेम केल्याची शिक्षा म्हणून तुला मारून टाकेन आणि स्वतःही मरेन. मर. रागाने त्याची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट झाली होती. तो काय करत आहे याचं त्याला भानच राहिलं नव्हतं. काव्याला मारण्याच्या उद्देशानेच त्याचे हात अधिक घट्ट होत होते. तिचे डोळे वर फिरू लागले आणि आवाजही घशातच अडकला. स्वतःच्या हातांनी त्याला दूर करण्याचा प्रयत्न करूनही काहीच उपयोग होत नव्हता. दोघांचे डोळे मात्र एकमेकांशी काहीतरी बोलत होते, पण रुद्राचं मन ते स्वीकारायला तयार नव्हतं. ती तुझी काव्य आहे.
तू जिच्यावर जीवापाड प्रेम केलंस तीच आज तुझ्या हातात तडफडतेय. त्याचं अंतर्मन त्याला ओरडून सांगत होतं. तिच्या वेदना पाहून त्याच्या डोळ्यात अश्रूही दाटून आले होते, पण त्याच्या मनात साचलेला राग त्याला थांबू देत नव्हता. तिला मारून टाकल्यानंतर तू खरंच शांतपणे मरू शकशील का? माझी काव्या जिवंत असेपर्यंत माझा जीवही राहावा अशी प्रार्थना तू देवाकडे केली होतीस. त्या सगळ्या प्रार्थना खोट्या होत्या का? त्याचं मनही त्याने प्रेम केलेल्या स्त्रीसाठी त्याच्याशीच भांडत होतं. प्रेम करणाऱ्या हृदयाला सत्य कळत होतं, पण त्याने सहन केलेल्या वेदना ते सत्य स्वीकारू देत नव्हत्या. रुद्र आणि त्याच्या मनात हे युद्ध सुरू असतानाच काव्याचा श्वास अर्ध्यावर येऊन अडकू लागला. शेवटच्या क्षणी तरी त्याने तिला माफ करावं या भावनेने तिने त्याच्याकडे पाहिलं, आणि तिची ती नजरच त्याच्या हातांची ताकद कमी करण्यासाठी पुरेशी ठरली. जणू एखाद्या प्रचंड त्सुनामीच्या लाटेत अडकलेल्या व्यक्तीला अचानक मुक्त हवा मिळाली तसं काव्याला जाणवलं. तिचे डोळे रुद्रच्या डोळ्यात खोलवर उतरले. हळूहळू सैल होत जाणाऱ्या त्याच्या हातावर तिने स्वतःचा हात ठेवला. मारून टाका मला. तुम्हाला सोडून मी जेवढी वेदना सहन केली त्याच्या बदल्यात कदाचित हेही कमी आहे. प्रेम मी केलं, पण ते जपण्यासाठी मला स्वतःचा हट्ट सोडता आला नाही. हे ऐकताच रुद्र तिच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला थांबवत काव्या हळू आवाजात म्हणाली, लव्ह यू रुद्र. बस. त्याने दाबून ठेवलेला सगळा राग पुन्हा उसळून आला. यावेळी तिच्या डोळ्यात न पाहता त्याने पुन्हा तिला त्रास देण्यास सुरुवात केली. उभी असलेली काव्या वेदनेने डगमगली. रुद्र. अंजली त्याला थांबवण्यासाठी धावत आली, पण तिचं म्हणणं त्याच्या कानापर्यंत पोहोचत नव्हतं. काय करतोयस? सोड तिला. काही झालं तर? अंजली घाबरून ओरडली, पण रुद्राचं लक्ष त्याच्या संतापातच अडकून राहिलं. काव्याची अवस्था गंभीर होत असल्याचं तिला जाणवलं. भीतीने तिचं काळीज दडपून गेलं. हा रुद्र अंजलीसाठीही पूर्णपणे अनोळखी होता. तिला माहीत असलेला रुद्र तर माणुसकीचा आणि मृदू स्वभावाचा उत्तम उदाहरण होता. आपल्या हसऱ्या स्वभावाने तो कोणालाही आपलंसं करून घ्यायचा. अगदी एखादा छोटासा शब्दसुद्धा समोरच्याच्या मनाला लागेल याची तो काळजी घ्यायचा. हा खरंच तोच रुद्र आहे का? अंजलीचा त्याला थांबवण्याचा प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरत होता. काव्याचा जीव वाचवण्यासाठी काय करावं हे तिलाही कळत नव्हतं. दोघी स्त्रियांनी मिळूनही रुद्राला आवरणं अशक्य झालं होतं. आता सगळं संपणार असंच वाटत असतानाच अचानक कुणीतरी रुद्रला जोरात मागे ओढून खाली पाडलं आणि त्याच्या गालावर जोरदार थप्पड लगावली. थप्पडीचा आवाज संपूर्ण खोलीत घुमला. धक्का बसल्यामुळे तोल गेलेली काव्याही एका क्षणासाठी खाली कोसळली. इडियट. काय करत होतास तू? ती काय खेळणं आहे का? तिला काही झालं असतं तर कोण जबाबदार राहिलं असतं? एवढा राग येण्यासारखं असं काय झालं होतं? स्वतःला शिकलेला माणूस म्हणवतोस ना? माणसासारखं वागायला शिक. असं म्हणत तो पुन्हा रुद्रवर हात उचलणार इतक्यात अंजलीने त्याचा हात पकडला. रुद्र. ती त्याला थांबवत म्हणाली. काव्याचं हृदय प्रचंड वेगाने धडधडत होतं. रुद्र. हे नाव तिच्या संपूर्ण शरीरातून विजेच्या प्रवाहासारखं गेलं. आत्ताच तिने पहिल्यांदा त्या व्यक्तीकडे नीट पाहिलं होतं. रुद्राला मारणाऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे रागाने पाहत म्हटलं, सोड अंजली. याला एवढा राग कुठून येतो? मी इथे आलो नसतो तर याने तिला मारूनच टाकलं असतं बहुतेक. रागाच्या भरात त्याच्याकडून झालं. अंजली हळू आवाजात म्हणाली, पहिल्यांदा गप्प बस. तो काहीही करो. डोळे झाकून त्याची बाजू घेऊ नकोस. लहान मुलासारखी प्रत्येक गोष्टीत त्याला पाठिंबा देत बसतेस. पण आज याला ही त्याची पत्नी आहे म्हणूनही सोडणार नाही. त्याने रुद्रकडे रोखून पाहिलं. आधी इथून निघ. त्याच्या आवाजातील संतापाने खोलीतील वातावरणच बदलून गेलं. समोर घडत असलेलं सगळं पाहून काव्याच्या अंगावर काटा आला. तिच्या शरीरातील रक्त गोठल्यासारखं झालं. जणू काही क्षणांसाठी तिच्या शरीरातील सगळा जीवच थांबला होता. तरीही तिने प्रचंड प्रयत्न करून स्वतःचे थरथरणारे पाय हलवले. हे यांचं नाव रुद्र आहे? मिसेस रुद्र म्हणत होत्या. म्हणजे त्या यांच्याबद्दलच बोलत होत्या का? माझ्या रुद्रचं आणि तुमचं लग्न झालेलं नाही? तिच्या तोडून शब्दही नीट फुटत नव्हते. अंजली आणि तिच्या पतीने एकमेकांकडे पाहिलं आणि मग रुद्रकडे. रुद्र मात्र अजूनही आपल्या जिवलग मित्राने मारलेल्या थप्पडीच्या धक्क्यातून सावरलेला नव्हता. सांगा ना प्लीज. काव्याने हात जोडले. अंजलीने तिचे हात खाली केले आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत संपूर्ण सत्य सांगितलं. सत्य समजताच काव्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती तिथेच गुडघ्यावर बसली आणि स्वतःच्या डोक्यावर हात मारत ओरडू लागली. माझ्याकडून चूक झाली. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तिचा आक्रोश ऐकून अंजलीने रुद्रकडे पाहिलं.
त्याच्या डोळ्यात आता फक्त फसवलेल्या जीवाची पोकळी होती. अंजलीला त्याची अवस्था समजली. तिने हळूच त्याच्या मार लागलेल्या गालावर हात ठेवला. रुद्रच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. शेवटच्या वेळी त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. तेव्हा तो रस्त्याच्या मधोमध उभा राहून अक्षरशः कोसळून रडला होता. त्यानंतरच्या अनेक वर्षात त्याने स्वतःच्या अश्रूंना मनातच कैद करून ठेवलं होतं. तिची आठवण आली की शरीरातील प्रत्येक भावना घट्ट आवरून ठेवण्याची त्याने स्वतःला सवय लावून घेतली होती. आज मात्र त्याच्या डोळ्यात पुन्हा तेच अश्रू होते. मित्राची अवस्था पाहून सतीशला फार वाईट वाटलं. त्याने रुद्रच्या खांद्यावर हात ठेवला. रुद्रकडे पाहत त्याने हताशपणे एक कटू हसू दिला आणि तिथून बाहेर पडला. रडत असलेल्या काव्याजवळ अंजलीचा पती रुद्रसोबतच थांबला होता. त्यामुळे सतीशच्या मागे अंजलीही धावत बाहेर गेली. हे देवा, माझ्या मोठ्या भावाला लवकरात लवकर एक बाळ होऊ दे. आपलं बाळ गमावल्याच्या दुःखात जगणाऱ्या माझ्या वहिनीच्या आयुष्यात पुन्हा आनंद येऊ दे. दोन्ही हात छातीसमोर जोडून रुद्रने डोळे मिटले होते आणि महादेवासमोर मनापासून प्रार्थना केली. प्रत्येक महिन्याला तो न चुकता त्र्यंबकेश्वरला येत असे. तो भगवान शिवाचा निस्तीम भक्त होता. पण आता आपल्या भावासाठी आणि वहिनीसाठी त्याची शिवशक्ती आणखीच गहिरी झाली होती. महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन तो फक्त एकच मागणं मागत होता. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एका बाळाचं आगमन व्हावं. लग्नानंतर काही काळातच त्याची वहिनी गर्भवती झाली होती. पण 5व्या महिन्यातच त्यांना ते बाळ गमवावं लागलं. त्या रात्री त्याचा मोठा भाऊ घरी नसल्यामुळे रुद्रच तिला रुग्णालयात घेऊन गेला होता. देवाघरी गेलेल्या त्या बाळाला रुद्रच्या हातातच सोपवण्यात आलं होतं. अजून पूर्ण आकारही न घेतलेलं, कापसाच्या गोळ्यासारखं नाजूक ते छोटंसं जिवंत रूप आता रुद्रच्या हातात निश्चल पडलं होतं. त्या रात्री तो किती रडला होता हे फक्त महादेवालाच माहीत होतं. तेव्हापासून त्याच्या मनात एकच इच्छा होती, काहीही झालं तरी त्याच्या भावाच्या आणि वहिनीच्या आयुष्यात पुन्हा एका बाळाचं सुख यावं. त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या आई इंद्राणीचीही हीच प्रार्थना होती. मात्र तिच्या मनात आणखी एक इच्छा होती, तिच्या धाकट्या मुलाचंही लवकर लग्न व्हावं. इंद्राणीला 3 मुलं होते. मोठा मुलगा चंदर हॉटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्रात काम करत होता, तर दुसरा मुलगा समीर एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. दोघांचं शिक्षण फारसं झालं नव्हतं. मध्यमवर्गीय कुटुंब असल्यामुळे दोघांनीही परिस्थितीशी झगडत आपापलं आयुष्य उभं केलं होतं. पण तिसऱ्या मुलाने मात्र शिक्षणाला घट्ट धरून ठेवलं होतं. त्याने MBAची पदवी मिळवली होती. शिक्षण पूर्ण होताच त्याला चांगली नोकरी मिळाली आणि त्याच्या नोकरीमुळे त्याच्या कुटुंबाची परिस्थितीही हळूहळू सुधारू लागली. आई आणि दोन्ही भाऊ हेच रुद्रचं संपूर्ण जग होतं. मोठा भाऊ चंदरने प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला इंद्राणी या लग्नाच्या विरोधात होती, पण रुद्रनेच आईला समजावून सांगत ते लग्न घडवून आणलं होतं. चंदरला 2 मुलं होती. मोठ्या मुलाच्या संसारात समजूतदारपणे राहील, घरातील सगळ्यांना सांभाळून घेईल या अपेक्षेने त्याचा विवाह रागिणीसोबत करण्यात आला होता. पण रागिणी मात्र अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरही रडारड आणि तमाशा करणाऱ्या स्वभावाची निघाली. तरीही काळ जसजसा पुढे गेला तसतसं सासू सुनेमधील दरी कमी होऊ लागली. यानंतर दुसरा भाऊ समीर याचं दिव्यासोबत लग्न झालं. तोपर्यंत प्रत्येक गोष्टीवर रडारड करणाऱ्या रागिणीने आता घरात नवनवीन वाद निर्माण करण्यास सुरुवात केली. दोन्ही सुनांचं एकमेकींशी फारसं जमत नसलं तरी रुद्राची दिव्यासोबत चांगली मैत्री झाली होती. तो तिच्याशी प्रेमाने आणि आपुलकीने वागायचा. पण रुद्राचं दिव्यासोबतचं हे जवळचं नातं रागिणीला अजिबात आवडत नव्हतं. घरातील मोठी सून म्हणून आपलं महत्त्व कमी होईल या भीतीने ती अनेक प्रकारचे डावपेच खेळू लागली. इंद्राणीचं वय झालं होतं, त्यामुळे घर खर्चासाठी लागणारे पैसे रुद्र नेहमी रागिणीकडे देत असे. पण धाकटी सून घरात आल्यानंतर त्याने दोन्ही भावजांच्या हातात समान रक्कम देण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर घरातील वाद अधिकच वाढले. मोठा मुलगा आपल्यापासून दूर जाईल या भीतीने इंद्राणीही नकळत रागिणीची बाजू घेऊ लागली. गोदावरीच्या घाटांवरून पुढे जात मंदिराच्या परिसरात चालत असतानाच रुद्रचा फोन वाजला. फोनवर एक विवाह जुळवणारा दलाल होता. रुद्रने फोन उचलून आईच्या हातात दिला. एका मुलीचं स्थळ आलंय म्हणतोय, मुलीचा फोटोही पाठवलाय, बघ बरं. आईने सांगताच रुद्रच्या मनात पहिल्यांदाच आलेल्या स्थळाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्याच्या फोनवर मुलीचा फोटो आणि तिची संपूर्ण माहिती आली. त्याने महादेवाच्या मंदिराकडे पाहिलं. शिव शिव, तुझ्या साक्षीने मी ही मुलगी पहिल्यांदाच पाहतोय. ही मुलगी तूच माझ्यासाठी पाठवली आहेस असा विश्वास मला मनापासून वाटतोय. देवा, फोटो पाहताच मला ती मनापासून आवडू दे. मनापासून प्रार्थना करत त्याने फोनच्या स्क्रीनकडे पाहिलं. सगळ्यात आधी त्याच्या नजरेस पडलं ते एकच नाव, काव्या. तो तिची बाकीची माहिती वाचत असतानाच फोटो मात्र पूर्णपणे उघडत नव्हता.
स्क्रीनवर तो फोटो सतत लोड होत राहिला. इथे नेटवर्क नाहीये बहुतेक आई. थांब मी थोडं पुढे जाऊन बघतो, असं म्हणत तो थोडा बाजूला गेला. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.